नमस्कार मित्रांनो. नितीन गडकरी साहेबांनी लास्ट महिन्यात झालेल्या 19व्या EV एक्सपो 2023मध्ये ॲड्रेस केले होते की 2030पर्यंत 1 करोड EVचे सेल होतील पर इयर. तसेच 2030पर्यंत 5 करोड जॉब जनरेट देखील होतील. प्रेझेंटली पाहता 34,54,000 EVचे रजिस्टर झाले आहे वाहन डेटाबेसमध्ये. जुने जे कार आहेत, ट्रक आहेत, त्यांना रिट्रोफिटमेंटची परवानगी दिलेली आहे फुल्ली EV करण्यासाठी. आपण ह्या कामाशी निगडीत एका शेअरची माहिती बघूयात. त्यात इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का, त्या बाबतीत आपण आज जाणून घेऊयात. रेट्रोफिटमेंट म्हणजे जुने जे व्हेकल असतील त्यांना EVमध्ये कन्वर्ट करणे. ह्या सर्व डेव्हलपमेंटचा फायदा ह्या स्टॉकला होईल. स्टॉक हा मायक्रोकॅप शेअर असून 242ला ट्रेड करतोय. या कंपनीचा डिटेल स्टडी आज आपण करूयात. व्हॅल्युएशनच्या दृष्टिकोनातून कसा आहे स्टॉक, तसेच पुढील ग्रोथ बाबतीत आज आपण जाणून घेऊयात. स्मॉल कॅप किंवा मायक्रो कॅप शेअरमध्ये रिस्क असते, पण जर कंपनीमध्ये दम असेल, तिच्या बिझनेसमध्ये दम असेल, तर ग्रोथचे पोटेन्शियल वाढते. कंपनीचे नाव आहे प्रिसिजन कॅमशॅफ्ट लिमिटेड. ही एक सोलापूर बेस्ड कंपनी असून इनकॉर्पोरेशन 1992 साली झालेलं आहे. कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते कॅमशॅफ्टचा इंडियामध्ये तसेच ग्लोबली. कंपनी कॅमशॅफ्टच्या बिझनेसमध्ये लीडर आहे. मार्केट शेअरचा जर आपण विचार केला तर 70% मार्केट शेअर आहे इंडियामध्ये, तर 9% ग्लोबल मार्केट शेअर आहे. एक्सपोर्ट प्रेझेन्स 17 कंट्रीजमध्ये आहे कंपनीचा. कॅमशॅफ्टच्या बिझनेसबरोबरच आता कंपनी EVमध्ये पण जाऊ पाहत आहे. त्यांनी फर्स्ट EV प्लांट टाकला आहे सोलापूरमध्ये. कंपनीचे मार्केट कॅपिटल 2,317 करोड आहे. करंट प्राईस 244 आहे. कंपनीचं जर आपण प्राईस बघितली तर शेअर आत्ता 52 वीक हायपेक्षा कमी लेवलला मिळतो आहे. कंपनीचा PE पण 55 आहे. रिटर्न ऑन कॅपिटल, रिटर्न ऑन इक्विटी काय त्यामध्ये काही असं दम दिसत नाही आहे. कंपनी म्हणजेच काय, तर कंपनीकडे जो पैसा आहे ना, त्याचं त्यांनी योग्य प्रकारे युटिलायझेशन केलेलं नाही आहे. डेप्ट जर पाहिलं तर 104 करोड आहे. डेप्ट टू इक्विटी मॅनेजेबल आहे. कोणताही शेअर प्लेज्ड नाही आहे. जर पुढे जाऊन आपण सेल्स पाहिलात तर सेल्स स्टेबल आहे, वाढला नाही की कमी झाला आहे. मात्र ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिनचं पर्सेंटेज वाढलेलं आहे. नेट प्रॉफिट जर आपण बघितलात तर 4 करोड, 8 करोड, 11 करोड असा इनकन्सिस्टंट परफॉर्मन्स दिला आहे कंपनीने क्वार्टरली. पण जर तोच आपण ॲन्युअली पाहिलात तर ॲन्युअलीमध्ये कंपनीने शेवटच्या 1-2 वर्षामध्ये प्रॉफिट चांगला दिलेला आहे, 46-41 करोड असा. आता पुढे जाऊन प्रोमोटरची होल्डिंग आपण पाहिलीत तर प्रोमोटरची होल्डिंग 65.37% आहे. पण FI आणि DIची पाहिजे तशी होल्डिंग नाही आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स येत नाही की स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की आता आपण काय केलं पाहिजे, या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे का थोडा वेट केला पाहिजे, थांबले पाहिजे. जर आपण कंपनीचा चार्ट पाहिला तर मला नाही वाटत की हा स्टॉक 200च्या खाली येईल. पण जर स्टॉक करेक्शनमध्ये मिळाला तर लाँग टर्मसाठी नक्कीच तुम्ही विचार करू शकता. 230-235 हा झोन चांगला आहे आणि इम्पॉर्टंट आहे. आपण कधी ह्या स्टॉकला न्यू हायला टच करताना बघू शकतो. 290-300ची लेवल पण स्टॉक क्रॉस करू शकतो. अशा प्रकारे स्टॉक मल्टिप्लायर बनतात. आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.